1200 सशस्त्र सैनिक, अभेद्य तटबंदी आणि एक राजपूत किल्लेदार. त्यांच्या समोर होते फक्त 300 मावळे आणि त्यांचा एक जखमी सेनापती. इथपर्यंत पोहोचायला त्यांना एक रात्र आणि एक अशक्य निर्णय घ्यावा लागला होता. पुरंदरचा तह 1665. शिवाजी महाराजांना आपले 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले. यातलाच एक किल्ला होता कोंढाणा. स्वराज्याच्या राजधानीवर म्हणजे राजगडावर रोखलेली ही एक तलवार होती. हा किल्ला परत घेतल्याशिवाय स्वराज्याला सुरक्षितता नव्हती. औरंगजेबाने तिथे उदयभान राठोड याला किल्लेदार म्हणून नेमले होते. तो अत्यंत क्रूर आणि ताकदवान होता. त्याच्या हाताखाली राजपूत, अरब आणि पठाणांची 1200 ते 1500ची खडी फौज होती. किल्ल्याचे दरवाजे आणि मुख्य वाटा तोफांच्या माऱ्यात सुरक्षित होत्या. उघड हल्ला म्हणजे आत्महत्या होती. कोंढाण्यावर चालून येण्याची हिम्मत साक्षात शिवबाई करणार नाही. त्याचा हा आत्मविश्वास पोकळ नव्हता. किल्ला खरोखर अभेद्य होता. महाराजांच्या मनात एकच विचार होता: कोंढाणा परत कसा घ्यायचा. फौज मोठी घेऊन गेलो तर मुघलांना आधीच बातमी लागेल आणि वेढा घातला तर महिने लागतील. वेळ नव्हता. एक असा मार्ग हवा होता ज्याचा शत्रूने स्वप्नातही विचार केला नसेल. ही जबाबदारी घेण्यासाठी एकच माणूस योग्य होता: तानाजी मालुसरे. तानाजी महाराजांकडे आले ते आपल्या मुलाच्या रायबाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी. त्यांना जेव्हा राजेंची इच्छा कळाली तेव्हा तानाजी म्हणाले, आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. पण स्वराज्यापुढे स्वतःच्या घराचा विचार त्यांनी एका क्षणात मागे सारला. तयारी सुरू झाली. गुप्तहेरांनी किल्ल्याच्या चहूबाजूंची माहिती आणली. किल्ल्याच्या पश्चिमेला एक कडा होता, द्रोणागिरीचा कडा, अत्यंत सरळ आणि उंच. कडा इतका उभा होता की तिथून कोणी वर येऊ शकेल हे उदयभानला शक्यच वाटत नव्हतं. आणि म्हणूनच तिथे पहारा सर्वात कमी होता. तानाजींनी तोच कडा निवडला. हा आत्मघातकी डावपेच होता. पण गनिमी काव्याचा मूळ नियमच हा आहे: जिथे शत्रू बेसावध तिथे वार करा. अशाच मराठा युद्धनीती समजून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. या कड्यावरून वर जाण्यासाठी गुप्ततंत्र वापरलं जाणार होतं: घोरपड आणि दोरखंड. यशवंती नावाच्या घोरपडीच्या कमरेला दोर बांधून तिला कड्यावर पाठवण्याची योजना आखली गेली. फक्त 300 निवडक मावळे कडा चढणार होते. बाकीची फौज सूर्याजींच्या नेतृत्वाखाली कल्याण दरवाजा बाहेर थांबणार होती. 4 फेब्रुवारी 1670 माघवद्य नवमीची ती रात्र. अंधार आणि कडाक्याची थंडी. तानाजींचे मावळे अगदी शांतपणे किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचले. समोर होता तो काळा कुट्ट उभा कडा आणि वर होता मृत्यू. घोरपड कड्यावर सोडण्यात आली. पहिल्या झटक्यात ती सटकली, पण दुसऱ्या प्रयत्नात तिने घट्ट पकड घेतली. दूरखंड ताणला गेला आणि मराठ्यांचा सर्वात चपळ माणूस दोरावरून वर चढू लागला. कोणताही आवाज नाही, हत्यारांचा खडखडाट नाही. एक एक करत मावळे वर पोहोचू लागले. वर पोहोचलेल्यांनी आणखी दोर खाली सोडले. 300 मावळे सापासारखे कड्याला बिलगून वर आले. तानाजी आणि त्यांचे 300 सैनिक किल्ल्यात शिरला. मुघल पहारेकरी शेकोटीजवळ झोपले होते. त्यांना काहीच कल्पना नव्हती. पहिल्या तुकडीने पहारेकऱ्यांना अचूक आणि शांतपणे संपवलं. पण एक चूक झाली. एका पहारेकऱ्याच्या हातून भांडी पडली आणि मोठा आवाज झाला. शांतता भंग पावली. किल्ल्यावर धोक्याचा नगारा वाजू लागला. 1200ची फौज जागी झाली आणि त्यांनी तान्हाजींच्या तुकडीला घेरलं. कुणीही जिवंत परत जाता कामा नये. काबा या उंदरांना. 300 विरुद्ध 1200. हा संघर्ष आता जीव घेणा होणार होता. तानाजींनी कल्याण दरवाजा उघडण्यासाठी काही मावळे पाठवले आणि स्वतः युद्धात उडी घेतली.
शत्रूची संख्या खूप जास्त होती. मराठे मागे सरकू लागले. लढाईचं पारडं फिरवायचं असेल तर नेत्याला मारावं लागेल. तानाजी उदयभान समोर आले. 2 वाघ एकमेकांना भिडले. एक लढत होता पैशासाठी तर दुसरा स्वराज्यासाठी. उदयभानचा वार इतका भयंकर होता की तानाजींची ढाल तुटून पडली. पण तो थांबला नाही. डाव्या हाताला फेटा गुंडाळून त्याने वार झेलण्यास सुरुवात केली. रक्ताचे पाट वाहत होते. दोघांच्याही अंगावर असंख्य जखमा होत्या. अखेर दोघांनी एकमेकांवर जीव घेणा वार केला आणि उदयभान सोबतच तानाजीही जमिनीवर कोसळले. आपला नेता पडलेला पाहून मावळ्यांचा धीर खचला. ते कड्याच्या दिशेने पळू लागले. नेमक्या त्याच वेळी सूर्याजी मालुसरे आणि त्यांची फौज किल्ल्यात शिरली. पळणाऱ्या मावळ्यांना थांबवत सूर्याजींनी कड्यावरचे दोर कापून टाकले. अरे तुमचा बाप इथं मरून पडलाय आणि तुम्ही पळताय. दोर कापले, आता कड्यावरून उडी मारून मरा, नाहीतर शत्रूवर तुटून पडा. या एका वाक्याने सगळं चित्र बदललं. मावळ्यांच्या अंगात जणू वीज संचारली. ते मृत्यूची पर्वा न करता शत्रूवर तुटून पडले. भयंकर रणकंदनानंतर मुघल गारद झाले. कोंढाणा स्वराज्यात परत आला. ठरल्याप्रमाणे राजगडावर महाराजांना इशारा देण्यासाठी किल्ल्यावरील गवताच्या छपरावर जाळ करण्यात आला. पण या विजयाची किंमत खूप मोठी होती. स्वराज्याचा एक अनमोल हिरा हरपला होता. तुमच्या मते हा विजय केवळ ताकदीचा होता की अचूक रणनीतीचा? तुमचे विचार कॉमेंटमध्ये नक्की सांगा. 300 मावळ्यांनी 1200 सैनिकांचा धुव्वा उडवला होता. हे कसं शक्य झालं? मुघलांना हा धक्का पचवता आला नाही. त्यांना समजलेही नाही की इतकी मोठी फौज किल्ल्यात शिरली कशी. उदयभान मारला गेल्याची बातमी पोहोचली तेव्हा मुघल छावणीत दहशत पसरली. ज्या कड्यावर त्यांनी लक्ष दिलं नाही तोच कडा त्यांच्या विनाशाचे कारण बनला. या विजयाचं मुख्य कारण होतं सायकोलॉजिकल शॉक आणि डू ऑर डाय कमिटमेंट. जेव्हा सूर्याजींनी दोर कापले तेव्हा मावळ्यांकडे माघार घेण्याचा पर्याय उरला नाही. जेव्हा माणसाला माहीत असतं की आता फक्त मरण किंवा विजय हे 2च पर्याय आहेत, तेव्हा त्याची ताकद 10 पटीने वाढते. गवताचा जाळ पाहून महाराज स्वतः किल्ल्यावर दाखल झाले. विजयाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता. पण जेव्हा त्यांनी तानाजींचा मृतदेह पाहिला तेव्हा तो आनंद एका क्षणात दुःखात बदलला. गड आला पण माझा सिंहा गेला. महाराजांचा या एका वाक्याने इतिहासात एक अमर नोंद झाली. तानाजींच्या स्मरणार्थ कोंढाण्याचं नाव कायमचं बदलून सिंहगड ठेवण्यात आलं. आजही सिंहगडावर त्यांचं समाधीस्थळ आपल्याला त्यांच्या शौर्याची आठवण करून देतो. या एका रात्रीने मुघलांना दाखवून दिलं की मराठ्यांना हरवणं केवळ अशक्य आहे. स्वराज्यासाठी घरदार विसरून मृत्यूला कवटाळणारे असे योद्धे हीच शिवरायांची खरी ताकद होती. पुरंदरच्या तहात गेलेले इतर किल्लेही आता एकामागोमाग एक परत येणार होते. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपला इतिहास केवळ कथा नाही, ती एक जिवंत प्रेरणा आहे. जय शिवराय.